कोट्यवधींचा निधी पाण्यात 526 कोटींच्या नमामि इंद्रायणी योजनेचे फेसाळलेले वास्तव। पांढऱ्या फेसामागील काळे सत्य। ऑक्सिजन घटल्याने हजारो जलचरांचा तडफडून अंत। नदीकाठच्या शेकडो गावांचे आरोग्य आणि शेती कायमची धोक्यात। त्वचारोग आणि पोटाचे आजार। प्रदूषित इंद्रायणीच्या पाण्यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात। सध्या संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या गजरात दंग झालाय। आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहू आणि आळंदी नगरीत दाखल झाले आहेत। चोहो बाजूला मुसळधार पाऊस सुरू आहे। इंद्रायणी नदीला पूर आला असून ती दुथडी भरून वाहत आहे। निसर्गाने आपले कर्तव्य चोख बजावले आहे, परंतु ज्या पवित्र इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करून वारकरी तृप्त होतात, ज्या नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन केले जाते, त्या आपल्या माय इंद्रायणीची अवस्था आज काय झाली आहे। संत तुकाराम महाराजांनी म्हटले होते, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती। निसर्गाला देव मानणाऱ्या या पवित्र भूमीत आज मानवाच्या हव्यासाने आणि कारखानदारांच्या नफेखोरीने विष कालवलंय। पुराच्या पाण्यातही इंद्रायणी नदी पांढऱ्या शुभ्र विषारी फेसाने झाकली गेली आहे। आषाढी वारीचा महासोहळा अगदी उंबरठ्यावर आला असताना आणि संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच वैष्णवांची माऊली समजली जाणारी पवित्र इंद्रायणी नदी मात्र भीषण जलप्रदूषणाच्या महाभयंकर विळख्यात सापडली आहे। पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण आणि लगतच्या MIDC क्षेत्रातील 1500हून अधिक अनधिकृत व अधिकृत कारखान्यांमधून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी आणि शहरांमधील मैला मिश्रित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट नदीच्या पात्रात सोडलं जातंय। ऐन वारीच्या काळात अतिवृष्टीमुळे नदीला मोठा पूर आला असला तरी पाण्याच्या या अथांग प्रवाहावर साबणाच्या फेसासारखा जाड, पांढरा शुभ्र आणि विषारी फेसाचा थर तरंगताना स्पष्ट दिसत आहे। आळंदीतील सिद्धपेठ, मुख्य घाट आणि गरुड खांबाजवळील विदारक दृश्य पाहून वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांमध्ये तीव्र संताप, दुःख आणि प्रशासनाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे। राज्य सरकारने काही काळापूर्वी 526 कोटी रुपयांचा नमामि इंद्रायणी हा अत्यंत महत्वाकांक्षी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प जाहीर केला होता। मात्र प्रशासकीय सुस्ती, लाल फितीचा कारभार आणि ढिसाळ नियोजित आराखड्यामुळे हा कोट्यवधींचा प्रकल्प केवळ कागदावरच राहिल्याचं आज प्रत्यक्ष जमिनीवर दिसत आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पिंपरी चिंचवड महापालिका वर्षानुवर्षे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात आणि कायदेशीर नोटिसांचा खेळ खेळण्यात मग्न आहे। मात्र कारखानदारांच्या या बेजबाबदार नफेखोरीमुळे लाखो निष्पाप वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता अत्यंत ऐरणीवर आलाय। नदीत सोडल्या जाणाऱ्या या रासायनिक सांडपाण्यामध्ये प्रामुख्याने फॉस्फेट, नायट्रेट, आर्सेनिक, शिसे यांसारखे जड धातू आणि घातक औद्योगिक डिटर्जंट्स मोठ्या प्रमाणावर असतात। जेव्हा हे रासायनिक घटक पाण्याच्या वेगवान प्रवाहाशी आणि बंधाऱ्यावरून पडणाऱ्या पाण्याशी हायड्रॉलिक ऍक्शनद्वारे मिसळतात, तेव्हा पाण्याचा पृष्ठभाग पूर्णपणे बंद करणारा विषारी फेसाचा थर तयार होतो। वैज्ञानिक दृष्टिकोनातून या दाट फेसामुळे नदीच्या पाण्याचा हवेतील ऑक्सिजनशी होणारा नैसर्गिक संपर्क पूर्णपणे तुटतो, ज्याला पर्यावरणाच्या भाषेत युट्रोफिकेशन असे म्हणतात। परिणामी पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमालीचा घटून शून्य होतो। याच मुख्य कारणास्तव गेल्या काही दिवसात इंद्रायणी नदीतील हजारो मासे, जलचर आणि दुर्मिळ वनस्पतींचा ऑक्सिजन अभावी गुदमरून मृत्यू झाला असून नदीकाठची संपूर्ण इकोसिस्टीम नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। याशिवाय हे रासायनिक पाणी वारीसाठी आलेल्या भाविकांच्या थेट संपर्कात आल्यास त्यांचे अत्यंत दुर्गामी आणि जीवघेणे शारीरिक परिणाम होऊ शकतात। लाखो वारकरी अत्यंत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने या नदीत दररोज स्नान करतात, तसेच पूजेच्या वेळी आचमन करतात। या रासायनिक आणि दूषित पाण्यामुळे मानवी त्वचेची ॲलर्जी, सोरायसिस, एक्झिमा, अंगाला तीव्र खाज सुटणे यांसारखे गंभीर त्वचारोग उद्भवत आहेत। तसेच हे पाणी पोटात गेल्यास टायफॉइड, कॉलरा, गॅस्ट्रो, तीव्र कावीळ यांसारखे पोटाचे गंभीर विकार आणि यकृताचे कायम स्वरूपी आजार होण्याचा थेट धोका डॉक्टरांनी व्यक्त केलाय। सर्वात चिंतेची बाब म्हणजे नदीपात्रातील हे धोकादायक केमिकल लगतच्या कूपनलिकांच्या माध्यमातून जमिनीखालील भूजलामध्येही वेगाने पाझरत आहे, ज्यामुळे केवळ वारकरीच नव्हे तर नदीकाठच्या शेकडो गावागावांतील स्थानिक नागरिकांचेही आरोग्य आणि शेती धोक्यात आली आहे। हा केवळ एका नदीच्या प्रदूषणाचा तांत्रिक प्रश्न नाहीये, तर हा आपल्या शेकडो वर्षांच्या वारकरी संस्कृतीचा, निसर्गाच्या अस्तित्वाचा आणि लाखो विठ्ठल भक्तांच्या आरोग्याचा, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे।
संतांनी आपापल्या प्रत्येक सजीवामध्ये संतांनी आपल्याला प्रत्येक सजीवामध्ये देव पाहायला शिकवलंय आणि निसर्गाचे पावित्र्य राखण्याचा संदेश दिलाय. पण आज लोकप्रतिनिधी, राजसत्ता आणि प्रशासन या गंभीर समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहे. पावसाच्या पुराची संधी साधून कारखानदार आपले विषारी पाणी नदीत सोडून मोकळे होत आहेत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ कागदी नोटिसा पाठवून हात झटकतायत. जर वारीच्या या परमपवित्र काळातही आपण एकत्र येऊन आपल्या नद्या वाचवू शकलो नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाही. आता केवळ चर्चा नकोय, तर जलप्रदूषण करणाऱ्या त्या समाजकंटकांवर आणि कारखान्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल होऊन कडक कारवाई झालीच पाहिजे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.